Hello students, welcome to tutoringcluster.com. So या लेक्चर पासून आपण नवीन युनिट स्टार्ट करत आहोत. That is unit number 3. Name of the unit is coordinate geometry. This is the content of unit number 3. मी अतिशय बेसिक पासून तुम्हाला कंप्लीट युनिट शिकवणार आहे. आपण लाईन म्हणजे काय या बेसिक पॉइंट पासून स्टार्ट करणार आहोत. त्यानंतर inclination of line, slope, how to calculate the slope of line, what is the meaning of slope. त्यानंतर दोन पॅरलल लाईन्स असेल तर त्याची काय कंडिशन असते, दोन जर परपेंडिक्युलर लाईन्स असेल तर त्याची काय कंडिशन आहेत, या गोष्टी आपण शिकणार आहोत. त्याचप्रमाणे what do you mean by intercept of a line, and this is the most important topic from unit number 3, that is how to find equation of line. ओके, तुम्हाला जर एखादी लाईन दिली असेल त्या लाईनवर डेफिनेटली n नंबर ऑफ पॉइंट्स असतील. प्रत्येक पॉइंट काही ना काही एक कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, ती कंडिशन म्हणजेच इक्वेशन ऑफ लाईन. तर हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे युनिट नंबर 3 मधला. त्याच्यानंतर दोन जर लाईन्स दिल्या असतील, फॉर एक्झाम्पल दीज आर दी टू लाईन्स, तर याला आपण काय म्हणतो, या पॉइंटला आपण म्हणणार पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. तर याचे कोऑर्डिनेट्स आपण कसे फाइंड आउट करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर दीज आर दी टू लाईन्स, हाऊ टू फाइंड दी अँगल बिटवीन दीज टू लाईन, दिस इज द टॉपिक. ओके, आफ्टर दॅट हाऊ टू फाइंड perpendicular distance between point and a line. Suppose this is a line and this is the point. Okay, how to calculate this distance, perpendicular distance. Or suppose there are two parallel lines like this, then how to find the distance between these two parallel lines. So all these different topics we are going to cover in unit number 3. So let us start. Okay, now what is the meaning of line? What do you mean by a line? बघा, बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला जर दोन पॉइंट्स दिलेले आहेत, सपोज दीज आर दी टू पॉइंट्स, सो यू कॅन ड्रॉ अ लाईन लाईक दिस. दॅट मीन्स टू ड्रॉ अ लाईन, हाऊ मच पॉइंट्स आर रिक्वायर्ड? मिनिमम 2 पॉइंट्स आर रिक्वायर्ड. मिनिमम 2 पॉइंट्स आर रिक्वायर्ड. बरोबर आहे. एक लाईन ड्रॉ करायला तुम्हाला किती पॉइंट्स लागणार आहे? मिनिमम 2 पॉइंट्स. आता लाईन आहे काय? बघा, तुम्ही जेव्हा जॉमेट्री शिकतात, बरोबर आहे, मॅथमॅटिक्स मध्ये अल्जेब्रा, जॉमेट्री, त्यानंतर ट्रिग्नोमेट्री, असे डिफरंट पार्ट्स आहेत. तर जेव्हा तुम्ही जॉमेट्री शिकतात तेव्हा तुम्हाला एक वर्ड येतो, लोकस. बघा, लोकसची डेफिनेशन काय आहे पहिले ते समजू. सो लोकस, इट इज अ set of points, it is a set of points in a plane which satisfy some geometrical condition. Some geometrical condition. मीनिंग समजून घेऊया. बघा, मी ते एक सर्कल ड्रॉ करतोय. दिस इज द सर्कल, राईट? ओके, या सर्कलवर, या सर्कलचा काहीतरी सेंटर असणार आहे. लेट्स से दॅट सेंटर इज सी. आणि या सर्कलवर n नंबर ऑफ पॉइंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल दिस इज P1, दिस इज P2, दिस इज P3. These are different points. There are n number of points and I am considering, let's say, 6 point. आता हे जे 6 पॉइंट आहेत, एक जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करतात. या 6 पॉइंट वर काहीतरी सिमिलॅरिटी आहे. काय सिमिलॅरिटी आहे? तुम्ही जर डिस्टन्स मेजर केलं CP1, ओके, आणि डिस्टन्स मेजर केलं CP2, हे दोन्ही डिस्टन्स काय असतील? इक्वल असतील. बरोबर आहे. सिमिलरली CP3
CP4, CP5 and CP6. These distances are going to be equal. हे डिस्टन्स काय असणार आहे? इक्वल असणार आहे. याचा अर्थ काय आहे? याचा आपण इंटरप्रिटेशन कसं करणार आहोत? All the points on the circle are equidistant from C. ओके, या सर्कलवर जेवढे पण पॉइंट्स आहेत ते काय आहेत? इक्विडिस्टन्स आहे, इक्वल डिस्टन्स वर आहेत फ्रॉम अ सिंगल पॉइंट दॅट इज द सेंटर ऑफ सर्कल. ही जॉमेट्रिकल कंडिशन झाली. आता हे सर्कलच्या बाबतीत झालं. ओके, जर मी स्ट्रेट लाईन कन्सिडर केली, दिस इज ऑल्सो स्ट्रेट लाईन. ओके, दिस इज ऑल्सो स्ट्रेट लाईन. या स्ट्रेट लाईन वर पण नंबर ऑफ पॉइंट्स आहेत, बरोबर आहे. सपोज दिस इज पॉइंट P1, दिस इज P2, दिस इज P3, दिस इज P4. आता हे जे चारही पॉइंट्स आहेत यांच्यात काय सिमिलॅरिटी आहेत? दे आर कोलिनियर. दे आर व्हॉट? कोलिनियर. म्हणजे P1, P2, P3 आणि P4 हे जे पॉइंट्स आहेत हे काहीतरी जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करत आहेत, म्हणून त्याला आपण म्हणतो लोकस. तर सर्कल इज अ एक्झाम्पल ऑफ लोकस, स्ट्रेट लाईन इज अ एक्झाम्पल ऑफ लोकस. त्यानंतर तुम्ही इलिप्स ऐकलं असेल, पॅराबोला ऐकलं असेल, ओके, किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर, दॅट इज ऑल्सो अ लोकस. जर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर, ओके, सगळ्यांना माहिती आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय. ओके, सपोज दिस इज अ लाईन AB. ओके, याचा जर मी परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला, याचा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर मी ड्रॉ केला, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय की ही जी लाईन आहे, लेट्स से L, सपोज L इज द लाईन, ही काय असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे, ऍज वेल ऍज ती AB ला दोन इक्वल पार्ट मध्ये काय करते? डिवाइड करते. म्हणून याला आपण काय म्हणतो? परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर जेवढे पॉइंट्स आहेत, ऑब्विसली n नंबर ऑफ पॉइंट्स असणार आहे. यांच्यात काय सिमिलॅरिटी आहे? सपोज मी P1 कन्सिडर केला, हा पॉइंट P1 कन्सिडर केला आणि या पद्धतीने मी जॉईन केलं, P1 A शी कनेक्ट केला आणि P1 B शी कनेक्ट केला. तर हे जे दोन लाईन्स असतील, हे जे डिस्टन्सेस असतील P1A आणि P1B, हे काय असतील? इक्वल असतील. ओके, दॅट मीन्स all the points on perpendicular bisectors are equidistant from end points A and B. ही काय झाली? जॉमेट्रिकल कंडिशन. ओके, आय होप तुम्हाला लोकस म्हणजे काय हे कळालं असेल. आणि लोकसचे डिफरंट एक्झाम्पल्स काय? लाईन, स्ट्रेट लाईन इज अ एक्झाम्पल, सर्कल, इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, परपेंडिक्युलर बायसेक्टर, अँगल बायसेक्टर, दीज आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ लोकस. राईट. तर या युनिट मध्ये आपण स्ट्रेट लाईन बद्दल शिकणार आहोत. सो फर्स्ट पॉइंट इज व्हॉट इज इन्क्लिनेशन ऑफ अ लाईन. Now let us understand what is a inclination of line. So inclination of line, it is denoted by theta. Okay, it is denoted by theta. So let me draw x and y axis. This is the x axis, this is the y axis, and let me draw one line. Okay, for understanding, let us start with some basic. Let's say this is a line. This is the line L. Now, inclination means angle with respect to positive x-axis. Okay, what do you mean by inclination? बघा, ही जी लाईन आहे ही इन्क्लाइन आहे. कशाला इन्क्लाइन आहे? ती एक्स ऍक्सिस ला सुद्धा इन्क्लाइन आहे, वाय ऍक्सिस ला सुद्धा इन्क्लाइन आहे. इट इज मेकिंग अँगल विथ बोथ द ऍक्सिस. दोन्ही ऍक्सिस सोबत अँगल फॉर्म होतोय, बरोबर आहे. बट जेव्हा आपल्याला इन्क्लिनेशन सांगायचं असेल की ॲट व्हॉट इज द इन्क्लिनेशन ऑफ लाईन एल,
एलचं इन्क्लिनेशन किती आहे, तर आपल्याला जो थीटा मेजर करायचा आहे, इट इज ऑलवेज with respect to positive x-axis. It is always with respect to positive x-axis. Okay, and also it is measured in anti-clockwise direction. Anti-clockwise direction. Okay, so this is the positive x-axis, this is negative axis, this is y plus y minus. Okay, I hope inclination ही term clear झाली असेल. So inclination of line, it is always taken with respect to positive x-axis. Okay, right. Let us see the next point. Now, very important, what is the slope of line? Okay, so slope of line, आपण आता inclination शिकलो आहोत. आपण inclination of a line याची डेफिनेशन बघितली जस्ट आता. inclination of line कशाने डिनोट करतो आपण? थीटा. So slope of line is equal to tan theta. आपण वेरियस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन शिकलो आहोत युनिट नंबर 2 मध्ये. ओके, सो स्लोप ऑफ लाइन कशी आपण डिफाइन करतो? tan theta. स्लोप ऑफ लाइन इट इज डिनोटेड बाय स्मॉल m. काय लेटर यूज करायचं आहे? स्मॉल m. आणि कसं कॅल्क्युलेट करणार? tan theta. फॉर एक्झाम्पल, सपोज theta is equal to 30 degree. Okay, suppose there is line, suppose this is a line L which is making an angle of 30 degree with positive x-axis. So what will be slope of line? Slope of line L is equal to, which is denoted by m, which is equal to tan 30 degree. किती असते व्हॅल्यू tan 30 degree ची? 1/√3. ओके, एवढं सिंपल आहे स्लोप ऑफ लाइन कॅल्क्युलेट करायला. ओके, ही एक मेथड झाली. दिस इज द फर्स्ट मेथड. ओके, सपोज इन्क्लिनेशन तुम्हाला दिलेला नाहीये, बट तुम्हाला कोणतेही 2 पॉइंट्स माहिती आहे. ओके, कम टू द फिगर. सपोज दिस इज द लाइन L and थीटा इज अननोन. सपोज तुम्हाला थीटा माहिती नाहीये. इन दॅट केस, इफ यू नो, जर तुम्हाला 2 पॉइंट्स माहिती असतील, सपोज पॉइंट ए त्याचे कोऑर्डिनेट्स काय? x1 y1. पॉइंट बी माहिती आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स काय? x2 y2. हे 2 पॉइंट्स माहिती. हे 2 पॉइंट्स कुठे आहेत? ऑन दी लाइन, लाईनवर आहेत. देन यू कॅन कॅल्क्युलेट स्लोप ऑफ लाइन which is denoted by m as y2 minus y1 upon x2 minus x1. Okay, for example, suppose point A, coordinates of point A are 4, 6 and coordinates of point B is 1, 3. Find slope of line AB. Find slope of line AB. या प्रकारचा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, आता इथे थीटा माहिती आहे का आपल्याला? नाही. इन्क्लिनेशन माहिती आहे का? नाही. बट स्टिल यू कॅन फाइंड स्लोप. कसा फाइंड आउट करणार? सिंपल फॉर्म्युला यूज करायचा. y2 minus y1 upon x2 minus x1. बघा, याच्यात ए ला आपण अज्युम करूयात x1 y1 आणि बी चे जे कोऑर्डिनेट्स याला अज्युम करूयात x2 y2. बरोबर आहे. व्हॉट इज y2? 3 minus what is y1? 6. 3 minus 6 upon x2. What is x2? 1. This is x2 minus x1 minus 4, which is equal to 3 minus 6 minus 3 upon 1 minus 4 minus 3.
which is equal to 1. So what is the slope of line? Slope of line is equal to 1. बरोबर आहे. आता जर स्लोप जर 1 असेल तर तुम्हाला इन्क्लिनेशन सांगता येईल का? येस, यू कॅन फाइंड द इन्क्लिनेशन. कसं फाइंड आउट करणार? बघा, m इज इक्वल टू टॅन थिटा हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे, इथे शिकलो आपण m इज इक्वल टू टॅन थिटा. याचाच अर्थ थिटा काय असेल? टॅन इनव्हर्स ऑफ m. बरोबर आहे, विच इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ स्लोप किती आहे? 1. आपल्याला माहिती आहे tan 45 डिग्री. व्हॉट इज tan 45 डिग्री? 1. So 45 degree will be equal to tan inverse of 1. So tan inverse of 1 is 45 degree. So this will be inclination. Okay. तर या पद्धतीने तुम्हाला स्लोप ऑफ लाईन हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे कंप्लीट चॅप्टर मध्ये. तुम्हाला एखादी जर लाईन दिली असेल त्याचा जर स्लोप फाइंड आउट करायचा असेल तर तुमच्याकडे दोन मेथड्स आहेत. एक मेथड नंबर 1 काय? तुम्हाला इन्क्लिनेशन माहिती पाहिजे. इन्क्लिनेशन म्हणजे काय? अँगल मेड बाय द लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. इन्क्लिनेशन माहिती पाहिजे थीटा. जर थीटा माहिती असेल, टॅन थीटा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, तुम्हाला काय भेटेल? स्लोप. ही मेथड 1 झाली. सपोज तुम्हाला इन्क्लिनेशन माहिती नाहीये, बट तुम्हाला त्या लाईनवरचे 2 पॉइंट्स माहिती आहेत, तरी सुद्धा तुम्ही स्लोप फाइंड आउट करू शकता युजिंग द फॉर्म्युला y2 minus y1 upon x2 minus x1. Okay, I hope how to calculate slope of line is clear to everyone. Let us move to the next point. Now, a very important points we are going to discuss here. Let us see one by one. First one, what is the slope of x axis? ओके, मी त्याच्यासाठी इथे कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करतोय. दिस इज युअर एक्स ऍक्सिस, दिस इज युअर वाय ऍक्सिस. त्याला नाव आपण देऊयात. ओके, वाय ऍक्सिस, दिस इज युअर एक्स ऍक्सिस. दिस इज द ओरिजिन. त्यांनी काय विचारलंय की स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस कुठे आहे? वेअर इज द एक्स ऍक्सिस? दिस इज द एक्स ऍक्सिस. आपण मेथड शिकलो स्लोप फाइंड आउट करण्याचे. आपण इन्क्लिनेशन फाइंड आउट करूयात. सी, एक्स ऍक्सिस इज मेकिंग अन अँगल ऑफ 0 डिग्री. बरोबर आहे का? एक्स ऍक्सिस इट इज मेकिंग अन अँगल ऑफ 0 डिग्री. आपल्याला थीटा कशा घ्यायचा आहे? विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. सो थीटा किती येणार आहे? थीटा विल बी इक्वल टू 0 डिग्री. सो व्हॉट विल बी m? m इज इक्वल टू tan theta, which is equal to tan of 0 degree. What is tan of 0 degree? 0. That means slope of x axis is equal to 0. कळतंय का? इन्क्लिनेशन फाइंड आउट केलेलं आहे, थीटा फाइंड आउट केलेला आहे. बघा, हा एक्स ऍक्सिस आहे आणि याचाच इन्क्लिनेशन आपल्याला सेम ऍक्सिसची फाइंड आउट करायचं. म्हणजे थीटा किती झाला इथे या केसमध्ये? 0 डिग्री. बरोबर आहे. सेकंड बघूया, स्लोप ऑफ वाय ऍक्सिस. नाव y-axis, y-axis, it is making an angle of 90 degree. It is making an angle of 90 degree with positive x-axis. म्हणजे थीटा किती झाला? 90 डिग्री. m कॅल्क्युलेट करूया. tan थीटा म्हणजे tan 90 डिग्री. किती असतो tan 90 डिग्री? इन्फिनिटी, नॉट डिफाईन. दॅट मीन्स स्लोप किती झाला? स्लोप ऑफ वाय ऍक्सिस इज इन्फिनिटी किंवा नॉट डिफाईन. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन्ही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. व्हॉट इज द स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस, व्हॉट इज द स्लोप ऑफ वाय ऍक्सिस. ओके, नाउ अ व्हेरी इम्पॉर्टंट, कधी कधी आपण जे आता नेक्स्ट कंडिशन इम्पॉर्टंट नोट आपण बघणार आहोत त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. मी इथे एक लाईन ड्रॉ करतोय. ओके, या लाईनवर मी 3 पॉइंट्स घेतोय. पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी. पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी. ओके, बघा, सपोज याची तुम्हाला कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. x1 y1, b चे कोऑर्डिनेट सपोज x2 y2 आणि c चे कोऑर्डिनेट काय? x3 y3.
ओके. ए बी सी हे जे तिन्ही पॉइंट्स आहेत हे एक लाईनवर आहेत, बरोबर आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, कोलिनियर पॉइंट्स असं म्हणतो. बरोबर आहे. इफ एनी पॉइंट्स आर ऑन दी सेम लाईन, दोज पॉइंट्स आर कॉल्ड एज कोलिनियर. त्याला आपण काय म्हणतो, कोलिनियर पॉइंट्स असं म्हणतो. आता जर पॉइंट्स कोलिनियर असतील याचाच अर्थ काय आहे बघा. तुम्ही स्लोप ऑफ ए बी फाइंड आउट करू शकता, बरोबर आहे ना. आपल्याकडे फॉर्म्युला आहे x2 y2 minus y1 upon x2 minus x1. स्लोप ऑफ एबी फाइंड आउट करू शकता. त्याच्यानंतर स्लोप ऑफ बीसी फाइंड आउट करू शकता तुम्ही, बरोबर आहे. कसा फाइंड आउट करणार बघा, हा स्लोप कसा फाइंड आउट करणार, y2 minus y1 upon x2 minus x1. बीसी स्लोप कसा फाइंड आउट करणार, y3 minus y2 upon x3 minus x2. हे दोन स्लोप काय असतील, हे दोन स्लोप इक्वल असतील. काय इक्वल असतील, बिकॉज इट इज अ सिंगल लाईन, ही एकच लाईन आहे. याचा जर तुम्ही इन्क्लिनेशन फाइंड आउट केला, फॉर एक्झाम्पल सपोज मी इथे एक लाईन ड्रॉ करतोय, सपोज ही एक लाईन मी इथे ड्रॉ केली आहे, बरोबर आहे. याच्यावर मी 3 पॉइंट्स घेतो. सपोज दिस इज पॉइंट ए, हा जो आहे हा ए पॉइंट आहे. सपोज दिस इज बी पॉइंट अँड सपोज दिस इज सी पॉइंट. हे 3 पॉइंट्स एकाच लाईनवर आहे आणि दिस लाईन इट इज मेकिंग अ कॉन्स्टंट अँगल विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. एकच अँगल आहे. तुम्ही जर एबी चं इन्क्लिनेशन फाइंड आउट केलं ते पण थीटा येणार आहे, बीसी चं इन्क्लिनेशन फाइंड आउट केलं ते पण किती येणार आहे, थीटा येणार आहे, बिकॉज दे आर ऑन द सेम लाईन. याचाच अर्थ काय आहे की स्लोप ऑफ एबी इज इक्वल टू स्लोप ऑफ बीसी. ओके. तर एक्झाम्पल कशा प्रकारे विचारले जातील, तुम्हाला ए बी सी याचे कोऑर्डिनेट्स देतील, ओके, आणि ते विचारतील वेदर दिस पॉइंट्स आर कोलिनियर ऑर नॉट. तर काय करणार, स्लोप ऑफ ए बी कॅल्क्युलेट करायचा, स्लोप ऑफ बी सी कॅल्क्युलेट करायचा. हे जर दोन स्लोप इक्वल आले याचा अर्थ काय आहे, पॉइंट ए बी सी आर कोलिनियर. इफ दिस स्लोप इज नॉट इक्वल then we can say ABC are non-collinear points. Okay, I hope all the 3 points are clear to everyone. Now let us see the next point, a very important, आणि सगळ्यांनी ते लक्ष देऊन बघायचंय की मी आता स्लोप ऑफ लाईन कसा डिराइव्ह करतो. बघा, ax plus by plus c, ax plus by plus c is equal to 0. This is the general form of line. This is the general equation of line. Okay, आपण हे by साठी सॉल्व करूया. by will be equal to काय येणार आहे, मायनस ax मायनस c, बरोबर आहे. y साठी कॅल्क्युलेट करूया. हा जो b आहे इकडे, इकडे काय होईल, डिवाइड होईल. काय येईल, मायनस a अपॉन b इंटू x, बरोबर आहे, प्लस मायनस सी अपॉन बी, बरोबर आहे. दॅट मीन्स y विल बी इक्वल टू, ही जी टर्म आहे मायनस ए अपॉन बी, दिस इज नथिंग बट स्लोप ऑफ लाईन, प्लस मायनस सी अपॉन बी, दिस इज नथिंग बट y इंटरसेप्ट ऑफ लाईन. ओके, so m which is equal to minus a upon b minus what is a, a काय आहे, लक्ष द्या, a काय आहे, कोएफिशिएंट ऑफ x, कोएफिशिएंट ऑफ x, बरोबर आहे. what is b, b काय आहे, कोएफिशिएंट ऑफ y. is it clear? Suppose 3x plus 4y plus 8 is equal to 0. This is the equation of line given to you. आणि तुम्हाला विचारलं calculate the slope of line, slope of this line. सिंपल आहे, कसं कॅल्क्युलेट करणार, स्लोप ऑफ लाइन is equal to minus coefficient of x. What is coefficient of x? 3 divided by coefficient of y. What is coefficient of y? 4. As simple as that. This is the method number 3.
बरोबर आहे. आतापर्यंत आपण दोन मेथड ऑलरेडी शिकलो होतो. एक जर थीटा माहिती असेल तुम्ही स्लोप कॅल्क्युलेट करू शकता. सेकंड कोऑर्डिनेट्स माहिती असतील दोन पॉइंट्सचे तुम्ही स्लोप कॅल्क्युलेट करू शकता. थर्ड मेथड मध्ये जर तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन दिलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही स्लोप हा फाइंड आउट करू शकता. सो हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा आपण पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करू बऱ्याचदा हा फॉर्म्युला आपण यूज करणार. सो इफ इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन टू यू, तुम्हाला जर इक्वेशन दिलेलं असेल लाईनचं, तुम्ही स्लोप कसा कॅल्क्युलेट करणार? मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय. इझी, राईट. Okay, now very important, condition of parallel and perpendicular lines. ओके, सगळ्यांना माहिती आहे पॅरलल लाईन्स काय असतात आणि परपेंडिक्युलर लाईन्स या काय असतात. बरोबर आहे. फर्स्ट फिगर बघा. सपोज दिस इज द लाईन एल, दिस इज द लाईन एम. या दोन लाईन्स पॅरलल कधी असतील? व्हेन slope of L is equal to slope of M. ओके, किंवा काय करूयात आपण, कारण आपण स्लोपला पण M व्हेरिएबल यूज केलेला आहे, राईट. सो इन्स्टेड ऑफ L and M, लेट्स से दिस इज लाईन L1, दिस इज लाईन L2. ओके, L1 ही जी L1 लाईन आहे याचा स्लोप किती आहे? M1. ही जी L2 लाईन आहे याचा स्लोप किती आहे? M2. आता L1 is parallel to L2 if M1 is equal to M2. This is the condition for parallel lines. जर दोन लाईन्सचा स्लोप सेम असेल that means they are going to be parallel. Perpendicular lines बघूया. Suppose I am drawing here two perpendicular lines. Okay. Suppose this is L1 line, this is L2 line. Now the slope of L1, let's say it is M1, slope of L2, let's say it is M2. If two lines are perpendicular, that means L1 is perpendicular to L2 if M1 into M2 is equal to -1. That means if the product, याचा मीनिंग काय? If the product of slopes of line is equal to -1, we can say two lines are perpendicular. खूप इम्पॉर्टंट स्लाइड इथे मी एक्सप्लेन करतो की दोन लाईन्स जर पॅरलल असतील म्हणजे त्यांचा स्लोप काय असेल? इक्वल. दोन लाईन्स परपेंडिक्युलर आहेत याचा अर्थ काय आहे? त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट तुम्ही जर घेतला तर तो किती येणार आहे? -1 येणार. राईट. आय होप conditions for parallel lines and perpendicular line is clear to everyone. Please note down all these points in your notebook. ओके, मी ते फक्त जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते इथे डिस्कस करतोय जे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला अतिशय उपयोगी पडणार आहे. ओके, व्हॉट इज इंटरसेप्ट? याचा मीनिंग काय? व्हॉट डू यू मीन बाय इंटरसेप्ट ऑफ लाईन? ओके, मी ते एक्स आणि वाय ऍक्सिस हे कन्सिडर केले आहेत. सपोज दिस इज द लाईन एल. ही जी लाईन आहे एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते? ए पॉइंटला. ओके, आणि ही जी लाईन आहे वाय ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट करते? ऍट पॉइंट बी. तुम्हाला ए चे कोऑर्डिनेट्स लिहिता येतील a,0, बी चे कोऑर्डिनेट्स लिहिता येतील 0,b. आता वाय कोऑर्डिनेट का 0 आहे इथे? हा जो ए पॉइंट आहे तो कोणत्या ऍक्सिस वर आहे? एक्स ऍक्सिस वर आहे. जेवढे पण पॉइंट्स एक्स ऍक्सिस वर असतील त्याचा वाय कोऑर्डिनेट नेहमी काय येणार आहे? 0. सिमिलरली जेवढे पण पॉइंट्स वाय ऍक्सिस वर असतील त्यांचा एक्स कोऑर्डिनेट नेहमी काय असणार आहे? 0. ओके, सो दिस डिस्टन्स
this distance is going to be what? A. And this distance is going to be B. Okay, so A here is called as x-intercept. A ला आपण काय म्हणायचं? x-intercept of line. म्हणजे ही लाईन x ऍक्सिस ला कुठे इंटरसेक्ट करेल? A,0 वर. ओके, and B is called as y-intercept of line. Y-intercept of line. हा इंटरसेप्ट आहे. ओके, इंटरसेप्ट म्हणजे काय थोडक्यात? Distance between what? Distance between origin and point of intersection. ओके, जर तुम्ही x ऍक्सिस वर मेजर करत आहात हे डिस्टन्स, तो काय राहील? x इंटरसेप्ट. सिमिलरली डिस्टन्स बिटवीन ओरिजिन अँड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. जस्ट अ मिनिट. ओके, थोडं काहीतरी टेक्निकल आय थिंक प्रॉब्लेम झालाय. ओके, बट आय होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, इथे एकदा परत आपण वाटल्यास फिगर ड्रॉ करूया. ओके, ती फिगर आय थिंक मिस झाली आहे. ओके, बघा थोडक्यात एकदा परत एकदा समजून घेऊ. ओके, आय थिंक स्लाइड हॅज बीन चेंज्ड. जस्ट अ मिनिट, सॉरी फॉर द इंटरप्शन. ओके, फाइन. ओके, परत एकदा बघूया एक्स आणि वाय इंटरसेप्ट म्हणजे काय. सो एक्स इंटरसेप्ट म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन ओरिजिन अँड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. तुम्ही जर एक्स ऍक्सिस वर मेजर करत आहात त्याला आपण काय म्हणणार? एक्स इंटरसेप्ट. तर इथे एक्स इंटरसेप्ट काय झाला? येस, दिस इज युअर एक्स इंटरसेप्ट. Okay, and what is y-intercept? This is going to be your y-intercept. Okay, that means distance between origin and point of intersection, right? Okay, I hope up to this is clear to everyone. Now in the next lecture we are going to discuss a very important, there are 6 to 7 ways to write the equation of line. ओके, आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये इक्वेशन ऑफ लाईन याचे डिफरंट फॉर्म्स बघणार आहोत. स्लोप पॉइंट फॉर्म आहे, 2 पॉइंट फॉर्म आहे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण सेकंड व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत आतापर्यंत जेवढा टॉपिक्स मी इथे डिस्कस केलेला आहे, होप तुम्ही त्याचे नोट्स बनवले असतील. जर नोट्स बनवल्या नसतील परत एकदा व्हिडिओ रिवाइंड करा आणि तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून सगळे जे फॉर्म्युलेज आपण आतापर्यंत डिस्कस केले, आतापर्यंत काय काय डिस्कस केले ते एकदा बघूया. ओके, म्हणजे तुम्हाला नोट्स काढायला पण इझी जाईल. ओके, सो आतापर्यंत आपण काय डिस्कस केलंय? व्हॉट इज इन्क्लिनेशन ऑफ लाईन? इन्क्लिनेशन ऑफ लाईन म्हणजे काय? ओके, इन्क्लिनेशन म्हणजे काय असतं? इट इज दी थीटा, दॅट इज द अँगल मेजर विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. त्याला आपण काय म्हणतो? इन्क्लिनेशन. त्यानंतर सेकंड पॉइंट आपण काय डिस्कस केला? स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन जर तुम्हाला थीटा माहिती असेल तर तुम्ही कसं कॅल्क्युलेट करू शकता? टॅन थीटा. जर तुम्हाला दोन कोऑर्डिनेट्स माहिती आहे, दोन पॉइंट्स माहिती आहे लाईनवरचे, तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार? y2 - y1 अपॉन x2 - x1. ओके, त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं व्हॉट इज द स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस. ओके, व्हॉट इज द स्लोप ऑफ वाय ऍक्सिस. and if ABC are collinear, if point ABC are collinear, what is the condition? काय condition is? Slope of AB should be equal to slope of BC, right? After that we have discussed what is a condition for parallel lines. काय असते parallel lines ची condition? Slope should be equal. What is the condition of perpendicular line? Product of the slope, it should be -1. And last point we have discussed about intercept. Intercept of line, what is the meaning?
right? I hope all these 5 points are very important and hope it is clear to everyone. Still, if you have any doubt, you can write in the comment section. Definitely, I will try to answer it. In the next video, we are going to learn about very important topic, that is equation of line, and then we are going to solve the example. So till now, we have covered some theory part, some concepts related to line. If you are new to my YouTube channel, please do like and subscribe. And don't forget to share with your friends also. And if you are liking these videos, please like the video and do comment so that I get more energy to make more videos for you. Thank you for watching this video.